गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, परिस्थिती बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती वाईट असते, मनाने हरलेले असतात. खूप साऱ्या एक्झाम्स देऊन पॉझिटिव्ह काही रिझल्ट येत नाही आहे. अशा वेळेस माणसाला वाटतं की आता सगळं सोडून द्यावं. काल परवा एक मित्र भेटला आणि त्याचं म्हणणं असं होतं की सर, तृतीयपंथीयसुद्धा दिवसाचे 2-3 हजार रुपये कमावतात. नाक्यावर त्यांनी आपली ठिकाणं फिक्स केलेली आहेत आणि तिथं दुसरा तृतीयपंथी आला तर ते त्याला शिरू देत नाहीत. ते सुद्धा दिवसाला 2-3 हजार रुपये कसेही कमावतात. आपण इतके शिकून एज्युकेटेड होऊन काय फायदा? कमेंट बॉक्समध्येही कधी उपरोधिक कमेंट्स दिसतात. ते लक्षण आहे की आता कुठेतरी व्यवस्थेला किंवा इतकं शिक्षण घेऊनही आपला फायदा होत नाही आहे, या गोष्टीला हारलेले आहेत. जे संघर्ष करणारे विद्यार्थी आहेत, हार मानत आहेत. पण मित्रांनो, असं हार मानून काही होत नसतं. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. घरच्यांचे उपरोधिक ताणे, पुन्हा त्यात समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, सध्या काय करतोस हा प्रश्न, खूप मोठी मानसिक खच्चीकरण होत असतं. या सगळ्या चक्रातून सगळेच जात असतात. विशेषतः स्त्रियांसाठी तर खूपच वाईट परिस्थिती असते. ज्यांना शिकायचं आहे, ज्यांना काहीतरी करायचं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये जर आपण टिकून राहिलो तर निश्चितच यश आपलं होणार असतं. नव्हे, ते खूप जवळ आलेलं असतं आणि आपण काय करतो, आयत्या वेळेला हातपाय गाळून टाकतो आणि नसत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायची एक आपल्याला सवय लागलेली आहे. त्याच्यासाठी काहीतरी इन्स्पिरेशनल वाचत जा. दुसरी गोष्ट, टेन्शन घेऊन काय होत नसतं. असाच एकदा टेन्शन घेऊन, त्याच्यावरला सोपा उपाय सांगतो मित्रांनो टेन्शनवरला. असाच एकदा मी पण टेन्शनमध्ये घराच्या समोर बसलेलो आणि आमच्या गावात ज्याला उपरोधिकपणे कॅम्प्युटर म्हणतात, उपरोधिकपणे म्हणजे कॅम्प्युटर काय करतं, एकदम चटकन कोणतीही रिझल्ट देतं ना. हा एकदम मंद, त्यामुळे त्याला कॅम्प्युटर असं नाव. हा मुलगा माझ्याकडे आला आणि मी टेन्शनमध्ये बसलेलो आणि मला म्हणतोय, काय सर खूपच टेन्शनमध्ये दिसत आहे. मी म्हटलं, जा रे बाबा तुझं. थोडं झिडकारून बोललो, पण नाही, तो थांबला माझ्याकडे आणि मला म्हटलं, सर मी एक इंग्रजी पुस्तक वाचलं आहे म्हणे डिक्शनरी समोर घेऊन वाचलं ते. त्याचा अर्थ मला ते 4-5 पेजेस वाचायला 2-3 दिवस लागले डिक्शनरी समोर घेऊन. म्हटलं सर, त्याच्यातला एक उपाय सांगतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या मोबाईलमधले कसे करता, तुम्हाला नको असलेले मेसेज डिलीट करण्यासाठी काय करता, तो मेसेज उघडता, राईट किंवा लेफ्ट बटन दाबून डिलीट ऑप्शनवर जाता. लाल कलरचं डिलीट ऑप्शन येतं आणि तुम्ही त्याला डिलीट करता. त्या प्रकारे म्हणे एखादा विचार आला ना, टेन्शन आलं ना, काय करायचं, तो विचार मनात आणायचा, डोळ्यासमोर आणायचा, डोळे झाकायचे आणि त्याच्यावर डिलीट बटन आणायचं आणि असं करायचं डिलीट. आणि खरंच मित्रांनो, अक्षरशः ज्यावेळेस नंतर मी जाऊन पहुडलो थोडा आणि डोळे झाकले आणि तो विचार मनात आणत, आता करायचं नव्हतं पण त्याने सांगितलेलं ते आपसुकच होऊन गेलं. डिलीट केलं 2-3 वेळेस आणि नंतर मी विचारच विसरलो की मला कशाचं टेन्शन आलं होतं. अशा प्रकारे काही सोप्या इन्स्पिरेशनल आजूबाजूच्या व्यक्तीही असतात. त्यांचेही विचार साध्या माणसाची कधी आपल्याला नकारात्मक विचारातून बाहेर काढत असतात. हार मानायची नाही. प्रयत्न केल्यावर असा विचार करा की आपणच प्रयत्नामध्ये कुठेतरी कमी पडतो आहोत. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये कॉम्पिटिशन आहे हे खरं आहे, पण स्पर्धा परीक्षेमध्ये 3 प्रकारचे लोक असतात, हौशे, गौशे, नवशे. हौशे, ज्यांना खरंच मनातून हौस आहे, मनातून तयारी करायची आहे त्यांना स्पर्धा परीक्षेची. नवशे, जे देवांना नवस करून प्रार्थना करून आज मला पास कर. आणि गौशे म्हणजे जास्त यांचीच संख्या असते स्पर्धा परीक्षेमध्ये. म्हणजे काहीतरी आपलं एन्जॉय करायचं, बाहेर घरच्यांची तयारी करायची म्हणून करायची, स्पर्धा परीक्षा करतो म्हणून, यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. हौशे जे असतात, जे हौशीनं करतात किंवा ज्यांची खरंच इच्छा असते की आपल्याला काहीतरी करायचं आहे, करून दाखवायचं आहे,
असे तुरळक 100पैकी 5 ते 10% लोक असतात. तुमचं कॉम्पिटिशन फक्त या 5 ते 10% लोकांशी असतं. त्यामुळे विश्वास ठेवा. कधी मार्ग चुकलेलाही असताल तरी रस्त्यावर यायला वेळ लागत नसतो. आपण आपल्या चुका सुधारू शकतो. फक्त हार मानायची नाही. लोकांच्या नकारात्मक दृष्टिकोनाकडे, त्यांच्या नजरेकडे, त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करायचं, तरच पुढे आपण जाऊ शकू आणि काहीतरी करू शकू. फक्त प्रयत्नरत राहा. मी तुम्हाला एक चांगलं पुस्तक सुचवेन, पाऊलो कोएल्हो यांचं द अल्केमिस्ट, जे शिकवतं की यश तुमच्या आसपासच असतं. फक्त आपण काय करतो, त्याला इतरत्र शोधत बसतो आणि सत्य शेवटी ते तुमच्यातच, तुमच्या आतमध्येच सगळ्या गोष्टी आहेत. ज्यात एक्झाम दिलेले आहेत त्यांचं जे व्हायचं ते होणारच आहेत. पुढच्या येणाऱ्या एक्झामची तयारी करा. एकाच गोष्टीवर बसू नका. गावाकडे एक म्हण आहे पहा, 2 दगडीवर हात असलेले चांगले. तसं 2च्या ऐवजी 4 ठिकाणी जरी तुम्ही प्रयत्न करून ठेवले, पुढे यश भेटलं तर त्यातून मिळणारे फायदे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला. आणि हे पहा, जो संपन्न आहे त्याच्या यशाचं फारसं कुणाला काही वाटत नाही, पण जो स्ट्रगल करतो आहे आणि जो स्ट्रगलमधून पुढे येतो, अशा व्यक्तीला जेव्हा यश भेटतं त्यावेळेस सारं जग त्याकडे पाहत असतं. त्याच्यामुळे हार मानायची नाही, लढत राहायचं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आवडला व्हिडिओ तर नक्कीच शेअर करायला विसरू नका.